नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी रक्षाबंधन आलेली आहे. तर मंडळी, पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण असतो आणि चंद्र हा महादेवांचा जटेत असतो. त्यामुळे पौर्णिमेला महादेवांची पूजा केल्याने चंद्राचा दोष, मनातील अस्थिरता दूर होते. लग्न जुळण्यात मनाची शांती खूप महत्त्वाची असते. शुक्रवार, पौर्णिमा, रक्षाबंधन हा लक्ष्मी आणि शिव दोघांचाही योग आहे. देवी लक्ष्मी आणि महादेव दोघांचा आशीर्वाद एकाच दिवशी मिळतो. म्हणून शिवपुराणात सांगितले आहे, पौर्णिमेला शिवलिंगावर जल, दूध आणि अक्षता अर्पण केल्याने काम्य सिद्धी प्राप्त होते, म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होते. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती ही वस्तू अर्पण करायची आहे. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा हर हर महादेव अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होते. तर मंडळी, तुमच्या मुलांचं किंवा मुलीचं वय होत चालले आहे का? अनेक ठिकाणी स्थळे पाहून झाली, पण ऐनवेळी लग्न जुळताना तुटत आहे का? काळजी करू नका. येत्या 28 ऑगस्टला पौर्णिमा आणि रक्षाबंधन अत्यंत दुर्मिळ योगावर फक्त एक छोटासा उपाय तुमच्या मुलींचे भाग्य बदलू शकतो. हा उपाय नक्की काय आहे आणि तो महादेवांच्या मंदिरात कसा करायचा आहे, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर मंडळी, 28 ऑगस्ट पौर्णिमेच्या दिवशी महादेवांना अर्पण केलेली ही 2 झाडांची फळे आणि पाने तुमच्या मुलींच्या विवाहातील सर्व अडथळे एका झटक्यात दूर करू शकताय. आज आपण पाहणार आहोत कमलगट्टा आणि बेलाच्या पानाचा सर्वात प्रभावी आणि चमत्कारी उपाय. हा उपाय मंदिरात कसा करायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वाची माहिती ही देत असते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पौर्णिमा हा दिवस महादेवाची आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा सर्वात श्रेष्ठ दिवस मानला जातो. जर तुमच्या घरात कोणाच्या विवाहाची चर्चा थांबली असेल किंवा लग्नाचे योग येत नसेल, तर या पावन दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन हा एक सोपा प्रयोग नक्की करा. विवाहाचे बंद झालेले सर्व मार्ग कसे खुले होतात ते स्वतः अनुभवा. जाणून घेऊया पूजेची पूर्ण विधी. तर मंडळी, आपल्याला या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर बघा, आपल्याला या उपायासाठी 5 आपल्याला बेलाची पानं घ्यायची आहेत. बेलाची पानं आणताना ती स्वच्छ टवटवीत आणायची आहेत, ताजी आणायची आहेत, कुठेही चिरलेली कट झालेली नसावीत. किंवा जर आपण मंदिरामध्ये गेलो तर तिथे अगोदर जे शिवलिंगावरती बेलपत्र असतील तर ते देखील आपण स्वच्छ धुवून त्याचा देखील आपण वापर करू शकतो. तसेच आपल्याला एक कमलगट्टा लागणार आहे आणि तांब्याचा एक तांब्या, त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी, थोडेसे गंगाजल, गाईचे कच्चे दूध, पांढरे चंदन, अत्तर, अक्षता आणि मिठाई नसेल तरी साखरेची म्हणजे जी खडी साखर असते त्याचा एखादा तुकडा घ्यायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो, मुलांना इतका वेळ नसतो. मुले बाहेर जॉब निमित्ताने राहत असतात किंवा कोणताही बिझनेस करत असतील, त्या निमित्ताने बाहेर राहत असतील, तर हा उपाय मुलाच्या आईने केला तरी चालेल, बहिणीने केला तरी देखील चालेल, भाव करू शकतो, वडील करू शकतात आणि मुलाची आजी देखील आपल्या नातवासाठी हा उपाय करू शकते. 28 ऑगस्ट पौर्णिमा आहे, तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी लाल किंवा पिवळे कपडे हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये प्रथम एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आपल्या देवघरातील जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, तर यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तसेच तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तिथे देखील तुम्हाला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे. तुळशी मातेसमोर तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आणि तुळशी मातेसमोर तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आपल्या मुलांच्या बद्दल तुळशी मातेसमोर देखील प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर यायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे
कारण कोणताही उपाय किंवा सेवा करत असताना संकल्प करणे तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही संकल्प करूनच कोणतीही पूजा उपाय करायचा आहे. हातामध्ये थोडंसं एक पळी पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता ठेवायचे आहेत आणि महादेवांसमोर मनातल्या मनात मुलाचे किंवा मुलीचे नाव व गोत्र उच्चारून त्याच्या विवाहातील सर्व अडथळे दूर व्हावेत असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. देवघरात शिवलिंग असेल तर शिवलिंगाला देखील अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला संकल्प करायचा आहे. नंतर बघा, आपण जी बेलाची पानं जर तुम्ही आणलेली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं पिवळं चंदन आहे तर त्याची थोडीशी पेस्ट बनवायची आहे आणि तुम्हाला जी बेलपत्र आहेत त्याची 3 पानं असतील तर मध्ये तुम्हाला ओम आणि एका साईडला नम आणि दुसऱ्या साईडला शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्हाला प्रत्येक पानावरती लिहायचं आहे. म्हणजे जे आपण 5 बेलपानं आणलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला मधोमध ओम लिहायचं आहे. एका साईडला तुम्हाला ओम नमः शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे. तसेच कमळगट्टा असेल तर कमळगट्टा तुम्हाला 1 घ्यायचा आहे. जे साहित्य मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तर ते सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. बघा, आपल्याला एक तांब्या भरून शुद्ध पाणी घ्यायचं आहे. थोडंसं गंगाजल त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला दुधाची लहान बॉटल घ्यायची आहे. म्हणजे गाईचं दूध असेल तर खूपच चांगलं आहे, नसेल तर मग तुम्ही कोणतंही म्हशीचं दूध घेतलं तरी देखील चालेल. चंदनाची वाटी, तिच्यामध्ये चंदन ओघाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला 5 बेलपत्र घ्यायचे आहेत, 1 कमलगट्टा घ्यायचा आहे. हे सर्व तुम्हाला एखाद्या ताटामध्ये भरायचं आहे. कमलगट्टा म्हणजे कमळाची बी. हे महादेवांना आणि लक्ष्मीला का प्रिय आहे तर बघा, हे चिखलातून फुलूनही पवित्र राहते. तसंच हा उपाय मुलांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करतो. तसेच पहा, बेलाची पानं तर बेलाच्या 3 पानांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी त्यावरती आपण चंदनाने ओम नमः शिवाय लिहून जर अर्पण केल्याने महादेवांची कृपा ही प्राप्त होत असते. मंदिरात प्रवेश केल्यावर आधी आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंदीच्या कानात आपल्याला मुलीच्या शीघ्र विवाहाची प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये ओम नमः शिवाय असं बोलायचं आहे आणि मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर महादेवांच्या शिवलिंगावरती सर्वप्रथम आपण गंगाजल मिश्रित पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत गाईचे कच्चे दूध अर्पण करावे. शेवटी पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर आपण जी घरून बेलपत्र आणलेली आहेत तर आपण त्या बेलपानावरती ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे. तर मग आपल्याला ओम नमः शिवाय असं बोलायचं आहे आणि एक बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करताना ओम नमः शिवाय असं तुम्हाला बोलायचं आहे किंवा ओम सृष्टीकर्ता मम अपत्यस्य शीघ्र विवाह कुरु स्वाहा हा देखील मंत्र तुम्ही बोलू शकता. तुम्हाला जर सोपा वाटेल तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. बेलपत्र अर्पण करताना पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगावर स्पर्श करेल आणि देठ तुमच्या बाजूला असेल अशा प्रकारे अर्पण करायचं आहे. तर कमळगट्टा हा लक्ष्मी आणि महादेवांच्या कृपेचा प्रतीक आहे, म्हणून आपल्याला 1 कमलगट्टा आहे तर तो आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करता वेळेस ओम नमः शिवाय किंवा ओम सोमेश्वराय नम या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. जर नाही शक्य तर मग 21 वेळा केला तरी देखील चालेल, परंतु हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. ओम सोमेश्वराय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला जो कमळगट्ट्याचा बी आहे तो तुम्हाला शिवलिंगाजवळ किंवा जलाधारीजवळ अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटी महादेवांना पांढरे अत्तर आणि अक्षता आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. धूप दीप लावून आरती करावी आणि मुलांच्या किंवा मुलीच्या मनोचित व शीघ्र विवाहासाठी दोन्ही हात जोडून महादेवाकडे मनापासून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आई वडिलांनी शिवलिंगासमोर हात जोडून किंवा नम्रपणे बसून अत्यंत भावुक आणि स्पष्ट शब्दात महादेवांकडे प्रार्थना करायची आहे. आई वडिलांच्या मुखातून निघालेलं तळमळ देव लवकर ऐकतो. आई वडिलांना असं बोलायचं आहे, हे देवाधिदेव महादेव, हे सोमेश्वरा, हे करुणा करा. आज या पवित्र पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधन पर्वाच्या दिवशी मी तुमच्या चरणी आले आहे. माझ्या मुलीचे येथे मुलाचं तुम्हाला नाव बोलायचं आहे किंवा मुलगी असेल तर तिचं तुम्हाला नाव बोलायचं आहे.
गोत्र देखील तुम्हाला बोलायचं आहे. नाव घेऊन मी तुमच्या चरणी हा कमलगट्टा आणि बेलपत्र अर्पण करत आहे. हे ईश्वरा, माझ्या मुलीच्या विवाहाचे मार्गात जे काही दोष, ग्रहपीडा किंवा नकळत घडलेले अडथळे येत असतील ते सर्व तुमच्या कृपेने भस्म होऊ दे. त्याला किंवा तिला योग्य गुणी, संस्कारांनी समृद्धी आणि प्रेमळ जीवनसाथी मिळू दे. आम्हा आई वडिलांची हीच तळमळ आणि इच्छा तुमच्या चरणी मांडत आहे. आमची ही प्रार्थना स्वीकारा आणि माझ्या मुलीच्या शीघ्र विवाहाचे मार्ग मोकळे करा. मला ओम नमः शिवाय, ओम पार्वती पतये नमः हा मंत्र देखील तुम्हाला बोलायचा आहे. बघा, पूजा करून झाल्यावर घाईघाईत मंदिरातून बाहेर पडू नका. बरेच जण अशी चूक करतात की पूजा झाली, उपाय झाला की लगेच निघायचं. तर तसं अजिबात करायचं नाही. पूजा जितकी महत्त्वाची आहे तितकीच पूजेनंतर केलेली प्रार्थना महत्त्वाची असते. पूजा पूर्ण झाल्यावर महादेवांच्या समोर किंवा नंदीजवळ किमान 2 मिनिटे शांत बसा. आपल्या दोन्ही हातांच्या तळहाताचा स्पर्श जमिनीला किंवा महादेवाच्या चरणांना करून मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण विश्वासाने महादेवांकडे साकडे घाला. आई वडिलांनी मनातल्या मनात स्पष्ट बोलायचं आहे. हे महादेवा, माझ्या मुलीच्या आयुष्यातील विवाहाचे सर्व बंध दूर कर आणि त्याला योग्य जोडीदार मिळू दे. शास्त्रात असं म्हटलं आहे की जेव्हा आई वडील स्वतःच्या मुलांसाठी महादेवाकडे अश्रू गाळून किंवा मनापासून प्रार्थना करतात तेव्हा महादेव ती प्रार्थना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तर मंडळी, येत्या 28 ऑगस्टला पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या या अत्यंत पवित्र दिवशी हा कमलगट्टा आणि बेलाच्या पानाचा सोपा उपाय महादेवांच्या मंदिरात जाऊन नक्की करा. महादेवांवर आणि तुमच्या भक्तिभावावर पूर्ण विश्वास ठेवा. आई वडिलांची ही मनापासून केलेली सेवा महादेव नक्कीच स्वीकारतात आणि तुमच्या मुलींच्या विवाहाचे मार्ग लवकरात लवकर मोकळे होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्या पालकांच्या मुलांच्या लग्नात अडथळे येत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना रक्षाबंधन आणि पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.